स्टफ टोस्ट मुलांच्या डब्यासाठी बनवण्यासाठी एक मस्त असा पर्याय, पोटभरीचा, पौष्टिक, तसंच मुलांना नक्की आवडेल. त्यासाठी इथे मी घेतली आहे भिजवलेली मुगाची डाळ. मुगाच्या डाळीमुळे थोडं प्रोटीन मिळतं. 3 ते 4 तास साधारण भिजवलेली मुगाची डाळ घेतली आहे. तुम्ही मुगाच्या डाळीच्या ऐवजी कुठलंही मोड आलेलं कडधान्य पण घेऊ शकता. आता याच्यात घालणार आहे मिरची. मिरची कमी तिखट आहे. मी 2 मिरच्या याच्यात घेतल्या आहेत. हे छान बारीकसं वाटून घ्यायचं आहे. स्मूथ असं बॅटर करून त्याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ, थोडी हळद आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. फेटल्याने मिश्रण एकदम हलकं होतं. आता फिलिंगसाठी घेणार आहे कांदा, ढोबळी मिरची, थोडेसे कॉर्न आणि मुलांचं आवडतं चीज. चीजनी याला एक छान फ्लेवर पण येतो आणि मुलं आवडीने पण खातात. याच्यात मी घातलेत सीझनिंग आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. सीझनिंगचा फ्लेवर जो आहे तो मुलांना खूप आवडतो म्हणून इथे सीझनिंग घेतलं आहे. तुम्ही तिखट, मीठ, धनेपूड असे आपले बेसिक मसाले पण वापरू शकता. थोडेसे चिली फ्लेक्स घातले आहेत. इथे घेतला आहे मी व्हीटचा ब्रेड. मल्टीग्रेन ब्रेड पण तुम्ही वापरू शकता. याच्यात मधोमध बनवलेलं सारण म्हणजेच फिलिंग भरायचं आहे आणि दुसरा ब्रेड त्याच्यावर झाकून घ्यायचा आहे. आता एका झाकणाने असं त्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही आहे तसा ब्रेड पण वापरू शकता, पण हे दिसायला खूप छान दिसतं आणि काठ नसल्यामुळे इझिली फ्राय होतं. बॅटरमध्ये व्यवस्थित बुडवून सगळ्या बाजूनी पॅनवर थोडंसं तेल घालून, वरून थोडेसे तीळ घालून याला एक बाजूनी शेकून घ्यायचं आहे. आता उलटं करून दुसरी बाजू पण चांगली खरपूस होईस्तर भाजून घ्यायचं आहे. हे बघा, टोस्ट बनून तयार आहेत. हे खूप छान लागतात चवीला. एकदा नक्की ट्राय करून बघा.